आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांतजी ठाकूर आहेत। ठाकूरजी, खरं तर आपण पाहतो की मैथिलीच्या जाण्याने पूर्ण नावा गावात सध्या शोककळा पसरलेली आहे। आपण देखील त्यांना सात्वन करण्यासाठी आलतात, काय भावना? मैथिली पाटीलच्या अशा अकाली जाण्यामुळे साहजिकच आहे की नावा ग्रामस्थांना आणि त्याचबरोबर संपूर्ण पनवेलवासियांना ज्यांना ज्यांना हे वृत्त कळले त्या सर्वांना दुःख आहे। एअर इंडियाचं हे विमान हे कोसळल्याच्यामुळं जशी देशभरामध्ये वेगवेगळे नागरिक गमावले आहेत, लोकांचे परिवाराची हानी झालेली आहे, तशीच भावना आज पनवेलकरांची आहे। मैथिलीसारखी एखादी सर्वसामान्य घरामधली मुलगी ती इतक्या उंचीपर्यंत जाते, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या कंपनीचा विश्वास सार्थ करत तिला संधी मिळते आणि अशा वेळेला तिचं असं अवेळी जाणं हे निश्चितच सगळ्यांसाठी दुःखदायक आहे। खरं तर या गावातली पहिली ती एअर होस्टेस होती। 7 वेळा तिने लॉंग टूर देखील केली होती आंतरराष्ट्रीय, त्यानंतर अचानक अकाली निधन होतं। खरं तर आपण सगळेच जण म्हणतो की कुठल्या वेळेला माणसाच्या बाबतीत काय घडेल हे सांगता येत नाही। त्याचंच हे उदाहरण आहे की अशा वेळेला ज्या वेळेला तिच्या कुटुंबियांना तिच्या प्रगतीचा अभिमान वाटत होता, अशा वेळेला अशा पद्धतीचा अपघात घडणं हे खरोखरच दुर्दैवी आहे। धन्यवाद। आपल्यासोबत उरणचे आमदार महेश बालदीजी आहेत। बालदीजी, खरं तर आपल्याच मतदारसंघातली ही एक मोठी दुःखद घटना मानावी लागेल। हा जो मैथिलीचे वडील मोरेश्वर हे आमच्या या नावातले बूथ अध्यक्ष आहेत आणि माझा जुना सहकारी आहे आणि आत्ताच तो कुटुंब ती एअर होस्टेस झाल्यामुळे फार आनंदात उत्साहात होतं आणि तिला अजून अनेक प्रतियोगितांमध्ये भाग घ्यायचा होता अशी तिची इच्छा होती। पण आता काळाच्या याने या ॲक्सिडेंटमध्ये मैथिलीला आम्हाला सर्वांनाच गमवावं लागलं। याचं दुःख पूर्ण नावागावाला आहे, या परिसराला आहे आणि आम्हालाही। बालदीजी, खरं तर हालाकीची परिस्थिती होती, त्या परिस्थितीत वडिलांनी मुलीला एअर होस्टेस केलेलं होतं। निश्चित ते आमच्या बूथ अध्यक्षांनी तिन्ही मुलांवर अपार प्रेम करत म्हणजे परिस्थिती नसताना त्यांना शिकवलं आहे आणि आता ते कुठे कुटुंब एक वृक्ष चालू झालेला आणि तेव्हाच हा आघात घडला आहे। त्याच्यामुळे त्या दुःखातून त्याला सावरण्याची परमेश्वर शक्ती देव हीच परमेश्वराचरणी इच्छा। बालदीजी, आपण देखील या सत्तेच्या सरकारमध्ये आहात आणि आपण काय सरकारकडून त्यांना मदतीची काही मागणी का काही देण्याचा प्रयत्न करणार आहात का? नाही, तर जे मिळणार आहे, इन्शुरन्स असेल, बाकीच्या गोष्टी या तर मिळतीलच। सरकारकडून जे काय देता येईल ते आम्ही आजही मुख्यमंत्र्यांशी संपर्क करणार आहोत आणि जे शक्य होईल ते सर्व करण्याकरता करून घेऊ असा विश्वास। धन्यवाद। आपल्यासोबत हे होते प्रशांत ठाकूर आमदार व तसेच महेश बालदी आमदार। यांचं असं म्हणणं आहे की जे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी जी प्रतिक्रिया त्या दोन्ही आमदारांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी रवी खरात, TVN मराठी, नावा, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।